नमस्कार फ्रेंड्स, कोकण तडका यूट्यूब चॅनलमध्ये मी नेहा तुमचं स्वागत करते. तर आता आपली एक समर स्पेशल वेगळी रेसिपी आहे. तर मी बनवणार आहे आपली कैरीपासनाची आंबट गोड अशी छान कढी. तर त्यासाठी मी कैऱ्या काढायला आलेली आहे. तर आपण काही कैऱ्या काढून घेऊया. हो इथे. राहून दे, मी घेते. तर फ्रेंड्स, हे बघा, तुम्ही बघू शकता मी इथे कैऱ्या काढून घेतल्यात. तर आपण कैऱ्या काढून आणल्या आहेत. ह्या बघू शकता. कढीसाठी मला एक कैरी पुष्कळ आहे. तर आता मी ही कैरी घेणार आहे सोलून आणि तिचे तुकडे करून उकडायला ठेवणार आहे. वाटणासाठी आपल्याला लागणारा एक छोटा कांदा घेतलाय, 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, या कमी तिखटवाल्या आहेत. इथे अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलाय, एक वाटीवर ओलं खोबरं घेतलंय, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, गूळ घेतलाय, गूळ पावडर घेतली आहे मी, तुम्ही गूळ सुद्धा घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे, आपल्याला 1 चमचा जिरं आणि 1 चमचा हळद टाकायचं आहे. तर हे आपलं वाटणाचं साहित्य आहे. आणि नंतर फोडणीसाठी आपल्याला राईवर फोडणी द्यायची आहे. सर्वप्रथम ही कैरी आपण साल काढून घेऊया आणि तिचे तुकडे करून उकडायला ठेवूया. आपण अख्खी पण उकडवू शकतो, पण तुकडे काढून करून शिजायला ठेवलं तर लवकर शिजते. आता ही जी कैरीची कढी आहे ती हिरव्या मिरचीवरची आहे आपली. आणि आपली दुसरी पण कढी आपण रेसिपी टाकलेली आहे लाल मिरचीवरची, ती तुम्ही बघू शकता. त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. आता मी कैरीचे तुकडे करून घेते. आता कैरीचे तुकडे करून घेतलेत. थोडंसं पाणी टाकून उकडवायला ठेवूया. एक साधारण 7-8 मिनिटं आपल्याला उकडवून घ्यायची आहे. आणि नंतर आपण वाटण करून घ्यायचंय कढीसाठी. कैरी उकडली आहे, चेक करून घेऊया. हे बघा, एकदम छान शिजली आहे ती. तर मी हे तुकडे काढून घेते. आता आपण वाटण तयार करून घेऊया कढीसाठीचं. थोडीशी थंड होऊन दे. उकडून घेतलेली कैरी
किसलेलं खोबरं, ओलं खोबरं, नारळ, कोथिंबीर, 4 मिरच्या, छोटा कांदा, अर्धा इंच आल्याचा तुकडा, जिरं आणि हळद हे मिश्रण टाकून आपण आता वाटून घेणार आहोत. कांदा, जर कांदा वापरायचा नसेल तर तुम्ही नुसतं जिरं, मिरची आणि आल्याचा तुकडा यूज केला तरी चालेल. आणि खोबरं, आल्याचा तुकडा, ओलं खोबरं, हळद, जिरं हे सगळं जिन्नस आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं एकजीव करून. कढीसाठी आपण भांडं ठेवलं, तेल टाकून घेऊया. राई फोडणीसाठी, तुम्ही बघू शकता. हे बघा, आपण जे मिश्रण वाटून घेतलंय ना, या कन्सिस्टन्सीचं थोडंसं पाणी टाकलंय मी, एक साधारण छोटा पेला, अर्धा. राई चांगली तडतडली आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. भांड्यात पाणी टाकून आपण स्वच्छ करून घेतलंय वाटण. आता ह्याच्यात चवीनुसार मीठ आणि पाणी वाढवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर गूळ टाकणार आहे. थोडं पाणी, कढीला छान उकळी आल्याच्या नंतर गूळ पावडर आणि आपण कोथिंबीर गार्निश करून घेऊया की आपली कैरीची आंबट गोड अशी कढी तयार. कैरीच्या कढीला छान उकळ आली. आता तुम्ही बघू शकता. आता इथे गूळ पावडर आहे, तुम्ही गूळसुद्धा टाकू शकता. कैरीचा जसा आंबटपणा असेल त्यानुसार तुम्ही गूळ यूज करू शकता, म्हणजे जास्त आंबट लागणार नाही. इथे मी साधारण 2 चमचे घेतले गूळ पावडर. कोथिंबीर, कैरीची कढी फोडणी करताना माझ्याकडे कढीपत्ता नव्हता म्हणून मी राईवर फोडणी केली. तुम्ही कढीपत्ता आणि राईवर फोडणी करू शकता. आता कढी आपली तयार आहे. एक साधारण 2 मिनटं आणि नंतर आपण सर्व करून घेऊया. कढी छान झाली आहे आपली, छान उकळली पण आहे. आता मी काढून घेते.
तर अशा प्रकारे कैरीची कढी आपली बनवून तयार आहे. आंबट गोड आणि अतिशय स्वादिष्ट अशी कैरीची कढी तुम्ही नक्की करून बघा ह्या सीझनला. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.